कराडमध्ये डोंगरी विकास आराखडा योजनेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या योजनेसाठी सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला होता. त्यानंतर महावितरणकडून कुंभार इलेक्ट्रिकल्स या ठेकेदाराला कामाचे टेंडर देण्यात आले. मात्र या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंदोलनकर्ते बापूराव भिसे यांनी केला आहे. भिसे यांचा दावा आहे की ते 2023 पासून सातत्याने तक्रारी करत असून विविध आंदोलनाद्वारे या प्रकरणाची चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी करत आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. भिसे यांनी सांगितले की यापूर्वीच्या आंदोलनादरम्यान महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी 45 दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुदत संपूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान आज कराड येथे महावितरणच्या स्वतंत्र संचालक नीता केळकर यांची बापूराव भिसे यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कथित भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती देत आपल्या आंदोलनाची भूमिका मांडली. त्यावर नीता केळकर यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने भिसे यांनी सांगितले. तसेच डोंगरी भागातील नागरिकांच्या विकासासाठी मंजूर झालेल्या या निधीच्या कामांमध्ये पारदर्शकता राहावी आणि कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी बापूराव भिसे यांनी केली आहे. नमस्ते, मी बापूराव भिसे. डोंगरी विकास आराखडा योजना या योजनेच्या निधीसाठी ही योजना 9.63 कोटीची डोंगरी भागातील लोकांच्यासाठी माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी 9.63 कोटीचा निधी आणला. तो निधी आणल्यानंतर मी कुंभार इलेक्ट्रिकल या ठेकेदाराला महावितरणने हे टेंडर दिलं. हे टेंडर दिल्यानंतर ह्या टेंडरमध्ये झालेला भ्रष्टाचार मी वारंवार 2023 पासून तक्रार करतोय, आंदोलन करतोय. आजही माझं आंदोलन चालू आहे, पण कोणतीही कारवाई होत नाही. मान्य अधीक्षक अभियंता यांनी पाठीमागील आंदोलनामध्ये मला 45 दिवसाची मुदत दिली होती की मी कारवाई करतो, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. तरी त्या संदर्भामध्ये मी आज महावितरणच्या संचालक डायरेक्टर मॅडम नीता केळकर मॅडम या आज सर्किट हाऊसला आल्या होत्या. त्यांच्याशी माझी चर्चा झाली. मी त्यांना पूर्ण सगळा विषय बोललो की ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार कोणत्या पद्धतीने झाला आहे. त्या संदर्भात त्यांनी मला आश्वासन दिले की मी माहिती घेते आणि कारवाई करते.